नमस्कार, मी कल्पना समृद्धी बुटीकमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण प्रिंटेड ब्लाऊजचं कटिंग पाहणार आहोत. तर बऱ्याच वेळा आपल्याकडे असे ब्लाउजेस शिवायला येतात प्रिंटेड. त्याचं डिझाईन आपल्याला सरळमध्ये स्लीव्ज आली पाहिजे किंवा फ्रंटचा पॅटर्न, बॅकचा पॅटर्न हा सरळ आला पाहिजे. त्याच्यासाठी आपण त्या कटिंग कसं करायचं ते बघूयात. तर ह्या प्रिंटेडमध्ये आपल्याला बऱ्याच वेळा वारली, इक्कत किंवा असे पानाफुलांचे डिझाईन असे प्रिंटेड ब्लाऊज असतात. तर त्याच्यामध्ये आपण हे डिझाईन बऱ्याच वेळा आपल्याला त्याच्या डिझाईननुसार घडी ठेवावी लागते. म्हणजे जर आपल्या नेहमीचं जे आपण पॅटर्न कटिंग करतो ते काठाला काठ लावून करतो, पण अशा वेळेला डिझाईन बसवण्यासाठी आपल्याला त्या डिझाईनप्रमाणे कटिंग करावं लागतं. तर त्याच्यासाठी अगोदर आपण असे हे ब्लाऊज पीस उलटी घडी करून पसरवून घेतलेलं आहे आणि खाली तुम्हाला दिसत असेल की हे थोडंसं क्रॉसमध्ये दिसतं आहे. म्हणजे हे डिझाईनमधून खालून थोडंसं क्रॉस कटिंग झालेलं आहे कापड. तर ते पहिलं आपण सरळ करून घेऊयात आणि त्याच्यानंतर कटिंगला सुरुवात करूयात. हे कापड व्यवस्थित अंथरून घेते आणि तशाच्या घड्या आलेल्या आहेत. हे कॉटनचा ब्लाऊज पीस आहे. त्या घड्या सगळ्या पसरवून घेते आणि त्याच्यानंतर हे सरळमध्ये कटिंग करून घेऊयात. आपण मार्किंग करून घेऊयात आणि हा जो क्रॉस आहे तो पहिला आपण काढून घेऊयात आणि त्याच्यानंतर आपण बॅकचं कटिंग हे आपण ब्लाऊज पीसवर करणार आहोत आणि फ्रंटचं जे कटिंग आहे त्याचं मी पेपर पॅटर्न काढून घेतलेलं आहे. तर आपण त्याच्यासाठी पहिलं मापे घेऊयात ब्लाऊजवरून. ब्लाऊजवर मापे घेण्याचा आपण एक वेगळा व्हिडिओ बघूयात. आता सध्या मी फक्त त्याच्यामध्ये आपण 2 पद्धतीने मापे कशी घ्यायची, अंगावरून आणि ब्लाऊजवरून, ते आपण शिकूयात. आता याच्यामध्ये मी हा फ्रंट आणि बॅक सेम असल्यामुळे फक्त एकच भागाचं माप घेतलेलं आहे. पण बऱ्याच वेळा मापाचे ब्लाऊज असे येतात की फ्रंटला मोठे असतात आणि बॅकला छोटे असतात. अशा वेळेला मापे कशी घ्यायची हे लक्षात येत नाही. पण हा जो ब्लाऊज आहे तो हा बॅक आणि फ्रंट सारखाच आहे. हा फक्त मागे पुढे फ्रंट आणि बॅक सेम असल्यामुळे फक्त फ्रंटचंच माप घेतलेलं आहे मी. 40-36 साईजचं हे ब्लाऊज आहे. ब्लाऊजची उंची आहे आपल्या 14 इंच आणि आपलं बॅकनेक कमी आहे. त्याच्यामुळे बॅकनेकनुसार आपलं शोल्डर हे 6 इंचाचं आलेलं आहे. हे मार्किंग थोडंसं डिझाईनमधून तुम्हाला लक्षात येणार नाही आहे. छातीचा 4था प्लस 2 इंच आणि बऱ्याच वेळा आपले कॉटनचे ब्लाऊज असतात त्याच्यासाठी आपण थोडंसं 1 पाव इंच लुजिंग ठेवायचं असतं कॉटन कपड्यामध्ये. तर हे मार्किंग करून घेते मी. मुंड्याचंही मार्किंग करून घेते. बॅकनेक हा आपला कमी असल्यामुळे इथं आपण 1.5 इंच घेतो आहे तिरप्यामध्ये. बॅकनेक जर तुमचा मोठा असेल तर तुम्हाला 1 इंच एवढंच घ्यावं लागेल. हे मी मार्किंग केलेलं स्पष्ट दिसत नाही आहे ते, कारण प्रिंटेड असल्यामुळे मार्किंग व्यवस्थित दिसत नाही आहे. बॅकचं आपण गळ्याचं कटिंग करायचं नाही आहे. आपण हे ब्लाऊज शिवताना कुठलाही तुमचा बिगर अस्तरचा किंवा अस्तरचा ब्लाऊज असू देत, ब्लाऊजचं हे बॅकनेक कटिंग कधीच करायचं नाही. त्याच्यावर आपण अगोदर शिलाई मारून घ्यायची पूर्ण जो गळ्याचा आकार आहे त्या आकारामध्ये आणि नंतर तो आतला भाग आपण कट करून घ्यायचा. म्हणजे आपला गळा अजिबातच पसरणार नाही. आता हे माझ्याकडे पेपर पॅटर्न आहे, तो मी बॅकवर ठेवून चेक करून घेते
की मुंड्यामध्ये तो व्यवस्थित आहे का. तर हा व्यवस्थित आहे मुंड्यामध्ये. ब्लाऊजची उंची थोडीशी कमी आहे, त्याच्यामुळे मी खालून फोल्ड करून घेतलेला आहे हा पॅटर्न. आता हा पॅटर्न खूप वर्षापासून त्यांचे माझ्याकडे ब्लाऊज आहेत, त्याच्यामुळे त्यांचं हे पेपर पॅटर्न मी काढून ठेवले आणि कुठल्याही मी फक्त फ्रंट साईडचंच पेपर कटिंग करते. बॅक आणि स्लीव्ज डायरेक्ट मी कपड्यावरच कटिंग करते. आता हे पण मी उभ्या डिझाईनमध्ये बसवलेलं आहे. कारण जेवढं दिलेलं कापड आहे त्या कापडमध्ये आपल्याला डिझाईनमध्ये सरळ डिझाईनमध्ये बसवायचं असेल तर थोडी कसरतच करावी लागते. कारण हल्ली जे ब्लाऊज पीस येतात साड्यामध्ये ते साडीपणा नसतो तो, त्याच्यामुळे बरेच प्रॉब्लेम येतात मोठं माप असेल तर. त्याच्यासाठी मी योकला योकपट्टी आपण जेवढे इंचाची लावणार आहे तेवढं सोडून बाकी किती आहे ते चेक करून हे मार्किंग करते, जेणेकरून आपल्या फ्रंटची हाईट जास्त होणार नाही. आता हा आपला जो क्रॉस आला होता कमरेला तो कट करून घेऊया आणि नंतर बॅक साईडचं कटिंग करून घेऊयात. आपलं कटिंग बॅक साईडचं झालेलं आहे. आता फ्रंटचं जो साईड कटोरी आहे त्याचं पण कटिंग करून घेऊयात. कटिंग हे आपली नेहमीच्या पद्धतीतच आहे, फक्त आपल्याला ते डिझाईनमध्ये उभ्या बसवायचं आहे, जेणेकरून ब्लाऊज घातल्यानंतर उलटसुलट डिझाईन दिसू नये. कटिंग करताना कधीही आपण जे मार्किंग केलेलं आहे त्याच्या बाहेरच्या साईडवरूनच आपण हे कटिंग करायचं असतं. कारण कट टू कट केलं तर असं होतं की थोडेफार धागे सुटण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे आपलं जे माप आहे ते कमी होण्याची शक्यता असते. म्हणून तुम्ही कॉटनचं असेल तर कट टू कट घेतलं तर चालेल, पण बाकी जे कपडा आहे फॅन्सीमध्ये जे कपडे येतात सिल्कमध्ये त्याचं बाहेरून पाव इंच ठेवूनच आपण कटिंग करायचं. आणि ही कटोरी ठेवताना बघा मी अशी क्रॉसमध्ये चेक करून क्रॉसमध्ये ठेवलेले आहे. क्रॉसमध्ये ठेवलं तर आपल्या अंगात घातल्यानंतर ती थोडीशी पसरते, त्याच्यामुळे व्यवस्थित फिटिंगला येते. सरळमध्ये ठेवले तर ती फिटिंगला अजिबात व्यवस्थित येणार नाही, त्याच्यामुळे तुम्ही कधीही कापड चेक करून घ्या आणि नंतरच कटोरी सरळमध्ये ठेवा. साईड कटोरी ही आपली सरळमध्ये असते आणि जे आपल्या कटोरी असतो ते क्रॉसमध्ये आपल्याला कटिंग करावं लागतं. या पद्धतीने आपल्या कटोरीचंही कटिंग झालेलं आहे. आता आपल्याला योक चेक करून घ्यायचं. पहिलं साईड कटोरी अशी ठेवून द्यायची आणि योकपट्टी आपल्याला किती इंचाची घ्यावी लागेल ते चेक करायचं. साधारण आपली 2.5, 2.25, 3, 3.25 जसे ब्लाऊजच्या हाईटनुसार येऊ शकते. म्हणजे आपल्या पूर्ण ब्लाऊजच्या हाईटचा 5वा भाग ही योकपट्टी येते. त्याच्यानुसार आपण योकपट्टीचं कटिंग करायचं आहे. म्हणजे 5वा भाग घेतली तर ती तुमची कटोरी अजिबात वर चढणार नाही. म्हणजे ते बऱ्याच वेळा असं होतं की चेस्टच्या वरती योकपट्टी चढते. या पद्धतीने आपलं कटिंग करून झालेलं आहे. स्टिच केल्यानंतर आपला ब्लाऊज हा असा दिसेल. अगदी सरळमध्ये डिझाईन आलेला आहे. अशाच पद्धतीचे कटिंग आणि स्टिचिंग पाहण्यासाठी समृद्धी बुटीकला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.